नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाहीये। तर अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातोय की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आमच्या खात्यात कधी जमा होणार किंवा जमा होणार की नाही। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, अनेक लाभार्थी आहेत ज्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला अनुदान त्यांच्या खात्यात जमा होतं। तर यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, त्यासोबतच श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना आणि वृद्धपकाळ योजनेतील लाभार्थी असतील। अशा अनेक योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला अनुदान जमा होत असतं। आणि आता दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये 2500 रुपये वाढ झालेली आहे, त्यामुळे त्यांना 2500 रुपये जमा होतात। आणि ज्यांना फक्त 1500 रुपये आलेत आणि त्यांचे 1000 रुपये पेंडिंग आहेत, अशा लाभार्थ्यांनी जर संबंधित कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा केली असतील तर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबतच तुमचे पेंडिंग असलेले 1000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील। तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा का झालेला नाही किंवा या महिन्यात हप्त्याला लेट का होत आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमकं कोणत्या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार याबद्दलची माहिती समजून घ्या। तर डीबीटी पोर्टलवर प्रॉब्लेम असल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाहीये। कारण सध्या शेतकरी बांधवांच्या डीबीटीवरती खूपच जास्त लोड आहे। तर शेतकरी बांधवांचे जे नुकसान भरपाईचे पैसे आहेत ते त्यांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होत आहेत, त्यामुळे डीबीटी पोर्टलवर सध्या खूपच जास्त लोड आहे। तर या कारणामुळे नोव्हेंबरच्या हप्त्याला उशीर होत आहे। आणि या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करा। तर काही जिल्ह्यातील दिव्यांगांचा डाटा सरकारकडे पोहोचण्यात थोडं लेट झालेला आहे आणि त्यासोबतच डीबीटी पोर्टलवर थोडा लोड असल्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय। आणि आजपासून डीबीटी पोर्टलवर नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या वाटप संदर्भात प्रोसेस सुरू होणार आहे आणि पुढील 4 दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येत्या 4 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आणि त्यासोबतच ज्या लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले होते, अशा दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात मागील पेंडिंग असलेले 1000 रुपये सुद्धा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत जमा होणार आहेत, अशी महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि डीबीटी पोर्टलवर माहिती अपडेट झाल्यानंतर त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाईल, त्यामुळे चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा। आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर लवकर जॉईन करून घ्या। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।